श्री स्वामी समर्थ सर्वांना. वर्ल्ड ऑफ सान्वी अँड समायरामध्ये आपलं स्वागत आहे. तर 2026 म्हणजेच यंदाची मकर संक्रांत कधी आहे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याचप्रमाणे आपण या व्हिडिओमध्ये संक्रांत कशावर आहे, तसेच देवीचे स्वरूप काय आहे, पुण्यकाल कोणता आहे आणि कोणता रंग वर्ज्य आहे, अशा बऱ्याच गोष्टी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा. हिंदू पंचांगानुसार सूर्याचे धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करणे यालाच आपण मकर संक्रांती असे म्हणतो. तर हा दिवस उत्तरायणाचा प्रारंभ म्हणून देखील मानला जातो. हा काळ अत्यंत शुभ आणि पुण्यकाल देखील मानला जातो. योगायोगाने 2026ची मकर संक्रांत जी आहे ती 23 वर्षांनी अगदी शुभ मुहूर्तावर आलेली आहे. तर 2026मध्ये मकर संक्रांत आणि षष्ठीला एकादशीचा योग एकत्र आलेला आहे. तर या दिवशी तुम्ही दान करू शकता. या पुण्यकालामध्ये तुम्हाला जे काही दानधर्म, पूजा अर्चा करायची आहे ते तुम्ही करू शकता. तर यावर्षी भोगी ही 13 जानेवारी वार आहे मंगळवार या रोजी आहे. तसेच संक्रांत जी आहे ती आहे 14 जानेवारी वार आहे बुधवार आणि किंक्रांत आहे 15 जानेवारी वार आहे गुरुवार. ज्योतिषशास्त्रानुसार दरवर्षी संक्रांती देवीचे जे स्वरूप आहे ते बदलत असते. म्हणजे वस्त्र, दिशा, हातातील वस्तू, देवीने कुठल्या रंगाचे कपडे परिधान केलेले आहे, देवी कोणत्या वाहनावर बसून आलेली आहे, कोणत्या दिशेने जात आहे, या प्रकारे आपण देवीचे स्वरूप पाहणार आहोत. तर यंदा देवी वाघावर बसून येत आहे आणि देवीचे उपवाहन आहे तो आहे घोडा. संक्रांती देवीने पिवळे वस्त्र परिधान केलेले आहे म्हणून पिवळे कपडे घालण्याचे टाळावेत. हातामध्ये गदा धारण केलेली आहे. त्याचप्रमाणे पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे आणि ईशान्येकडे पाहत आहे. अन्न पायस भक्षण केलेले आहे म्हणून दूध व दुधाचे जे पदार्थ आहेत ते वर्ज्य करावेत. वयाने कुमारिका असून बसलेल्या अवस्थेत आहे. हातात जाईचे फूल घेतलेले आहे. वार बुधवार असून नक्षत्र अनुराधा आहे आणि गंधद्रव्य कुंकुम आहे. संक्रांतीचा पुण्यकाल जो आहे तो दुपारी 3:13 पासून ते सायंकाळी 5:45 पर्यंत आहे. म्हणजेच तब्बल 2 तास 32 मिनिटांचा हा पुण्यकाल आहे. तसेच महापुण्यकाल जो आहे तो आहे दुपारी 3:13 पासून ते सायंकाळी 4:58 पर्यंत आहे. म्हणजेच तब्बल 1 तास 45 मिनिटांचा हा महापुण्यकाल आहे. तर तुम्ही या महापुण्यकालात किंवा पुण्यकालात अन्नदान, वस्त्रदान, श्रमदान जे शक्य असेल ते दान तुम्ही या पुण्यकालात करू शकतात. या पुण्यकालात केलेले चांगल्या गोष्टीचे फळ हे आपल्याला दुप्पट रीतीने भेटते. त्यामुळे जे चांगले कार्य करायचे असेल तुम्ही या पुण्यकालात करू शकता. तर या दिवशी आपण भांडण करणे टाळायचे आहे, तामसिक कृत्य करणे टाळायचे आहे, सुवासिनींची पूजा करा, तिळगुळ वितरण करा, सुगड पूजन करा. या काळामध्ये तुम्हाला जे चांगले कार्य करता येतील तुम्ही त्या पद्धतीचे तुम्ही ते कार्य करू शकता. यावेळी देवीने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहे. त्यामुळे ही संक्रांत पिवळ्या रंगावरती आहे. म्हणून तुम्ही पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करू नका किंवा पिवळ्या रंगाच्या बांगड्या देखील घालायच्या तुम्ही टाळा. तुम्हा सर्वांना संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका.